नववर्षात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईत रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत। मुंबईच्या वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर महिला डब्यात रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू केलंय। या कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग 30 दिवसांपर्यंत राहणार आहे। याआधी केवळ वेस्टर्न रेल्वेवर महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते, ते आता सेंट्रल रेल्वेवरही लागले। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता शर्मा यांनी। रेल्वेने मुंबईच्या महिला प्रवाशांना दिली नवीन वर्षाची भेट आणि महिलांचे जे कोच आहेत लोकल ट्रेन मध्ये ते आता सीसीटीव्हीच्या निरीक्षणाखाली आहेत। असे आपल्याला इकडे जे कोच मध्ये जे बॅनरच्या जे महिला प्रवासी आहेत त्यांच्या डब्यामध्ये एकूण 6 सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेलेत आहेत आणि आतापर्यंत वेस्टर्न किंवा सेंट्रल रेल्वे या दोन्ही रेल्वेमध्ये हे नवीन सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे। खास म्हणजे हे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जे रेझोल्युशन आहे तो दुप्पट असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 30 दिवस पर्यंत जे फुटेज आहे ते रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे आणि या फुटेजला फक्त लिमिटेड रेल्वे अधिकारी ऍक्सेस करू शकतात। त्यासाठी पासवर्ड सुद्धा दिला गेला आहे आणि जेव्हा काही घटना घडली तर रेल्वे पोलीस, जीआरपी आणि सिटी पोलीस हे ह्या फुटेज ऍक्सेस करू शकतात, तेही रेल्वे अधिकाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर। सर्वात चांगलं म्हणजे हे सीसीटीव्ही कॅमेरा 105 डिग्री पर्यंत जे काही घडत असणार ते कॅप्चर करू शकतात आणि ह्यांना माउंट करण्यामध्ये पण रेल्वेने खूप दक्षता दाखवली आहे। कोचमध्ये जे 6 एंट्री आणि एक्झिट पॉइंट आहे ह्यांना तो सीसीटीव्ही कॅमेरा कॅप्चर करणार आहे। म्हणजे तुम्ही एकदम गेट समोर उभे आहात तरीही आणि तुमच्या बरोबर कोणी चेन स्नॅचिंग केली किंवा तुम्हाला काही तुमच्या बरोबर छेडखानी केली तर तीही घटना ह्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होऊ शकते। वेस्टर्न रेल्वेमध्ये 51 कोच असे असणार आहेत ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सेंट्रल रेल्वेने सुद्धा आपल्या 25 कोच मध्ये सध्या तरी हे सीसीटीव्ही कॅमेरा माउंट केला आहे। या नवीन वर्षात महिला प्रवाशांना जास्तीत जास्त सुरक्षा देण्याकरता हा निर्णय घेतला गेला आहे। कॅमेरामॅन हरीश सोबत कविता शर्मा, झी24 तास, मुंबई। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।